मुख्यमंत्री फडणवीसांची दावोसमधून संध्याकाळी 7 वाजता पत्रकार परिषद। महाराष्ट्रासाठी कोणती नवी घोषणा करणार याकडे लक्ष। 25 जानेवारीला जालन्यात शिंदेंची जाहीर सभा। मवियाच्या एका माजी आमदाराचा शिवसेनेत पक्षप्रवेश होणार। जालन्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता। सांगलीतील माजी आमदारांची भाजपमधून हकालपट्टी। विलासराव जगताप, तमनगौडा पाटील यांची हकालपट्टी। बीडमधील बनावट नोटा चलनात आणल्याचं प्रकरण। बनावट नोटांच्या टोळीविरुद्ध मकोका लावण्याची तयारी सुरू। बीड शहरात 3 महिन्यांपूर्वी बनावट नोटा छपाई करणारी टोळी उघडकीस। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू। ऑनलाईन अर्जासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत। नालासोपारामधील डम्पिंग ग्राउंडवर तोडक कारवाईला सुरुवात। इमारतीमधील रहिवाशांना घराबाहेर काढण्यात आलंय। घर तुटणार म्हणून रहिवाशांच्या मनात भीती निर्माण। सुजाता सौनिक यांची प्राणी संग्रहालयाला भेट। सुजाता सौनिक यांच्याकडून संग्रहालयाची पाहणी। वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन विकास कामांचा घेतला आढावा। रायगड जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला लवकरच मोठा धक्का। महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप भाजपाच्या वाटेवर। समर्थकांसह लवकरच भाजपामध्ये करणार प्रवेश। नारायण राणेंकडून बाळासाहेबांना अभिवादन। बाळासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ राणेंची भावनिक पोस्ट। राणेंकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा। कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय। तुरीला देणार 8,000 रुपयांचा हमीभाव। कर्नाटक सरकार करणार मोठ्या प्रमाणात तूर खरेदी। गुलियन बॅरी सिंड्रोम आजारामुळे चिंता वाढली। पुण्यातील गुलियन बॅरी सिंड्रोमचे 56 रुग्ण। गुलियन बॅरी सिंड्रोमचे 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर। हिंगोलीत राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाची आत्महत्या। गौतम शहाणे असं आत्महत्या करणाऱ्या जवानाचं नाव। आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट। कॉमेडियन कपिल शर्माला धमकीचा मेल। मुंबईतील अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। याआधी राजपाल यादव, रेमो डिसूजा यांनाही आलेले धमकीचे फोन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।